पाटीलचा एकच वादा, अरे एकच वादा, अरे एकच वादा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, अरे भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा, महायुतीचा. पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपण पाहतोय की खारघर प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं हर्षदाताई उपाध्याय आणि मिनल विजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई नमस्कार. ज्या पद्धतीने मागील 10 वर्ष पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 8 वर्ष तुम्ही काम करताय, सभापती म्हणून भूमिका बजावलेली आहे. अमर उपाध्याय यांनी जी काही कामं केलेली आहेत, आपण जी काही कामं केलेली आहेत, आज खऱ्या अर्थानं लोकांकडे ती भूमिका मांडण्याची वेळ आलेली आहे. भाजपानं तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे. खरंच भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवला. आमदार साहेबांनी, परेशजींनी, रामशेठ ठाकूर साहेबांनी, महेशजी बालदी साहेबांनी, सगळ्यांनीच आमच्यावर विश्वास ठेवला. आमच्या कामावर विश्वास ठेवला की आम्ही जनतेसाठी काहीतरी करू शकतो. हे कुठेतरी पक्षाच्या दृष्टीने आम्हाला जाणीव करून दिली आणि पुन्हा आम्हाला प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवण्यासाठी जी आम्हाला संधी दिली, आम्ही खूप खूप आभार मानतो त्यांचे. कारण की नागरिकांच्या समस्या, जसं अमरजी असतील किंवा मी असतील, आम्ही प्रत्येकाची समस्या जाणून त्याच्यावर काम करत असतो आणि आतापर्यंत आपण कधी थांबलेलो नव्हतो. कारण की इलेक्शन आपले 22लाच ड्यू झाले, पण त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणालात सर की आतापर्यंत आपण कुठलंही काम थांबवलेलं नाही. त्यामुळे आमदार साहेबांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानेन, कारण की त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली. आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 4, 5, 6 हे खारघर मधले जे प्रभाग आहेत, त्यामध्ये असं पाहिलं जातं की महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये मोठी टक्कर होईल असं साधारणतः राजकीय चित्र आहे. कसं पाहता याकडे तुम्ही? खरं सांगायला गेलं तर मला ही टक्कर वाटत नाही. कारण की आम्ही राजकारण नाही केलं, आम्ही समाजकारण केलं आणि शेवटपर्यंत आम्ही समाजकारणच करत राहू. आम्ही नागरिकांच्या मध्येच राहून काम केलेले माणसं आहोत. आम्ही फक्त व्हॉट्सअपवर काम केलेलं नाहीये. त्यामुळे नागरिक नक्कीच आम्हाला या गोष्टीचं पोचपावती नक्की देतील आणि येणाऱ्या 16 तारखेच्या रिझल्टवर हे नक्कीच दिसून येईल. काय आव्हान कराल मतदारांना? ह्या मी एवढंच आव्हान करीन सगळ्यांना की जी लोक आपल्या प्रभागात कधी फिरलेले नाहीयेत, जी लोकांनी आपल्या प्रभागात कधी कार्य केलेलं नाहीये, तशांना त्यांचं घर दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण की फक्त पैशाच्या जोरावर आणि लोकांची दिशाभूल करून तुम्ही निवडणुकाच्या रिंगणात याल आणि लोकांची दिशाभूल कराल पुन्हा एकदा, तर हे शक्य नाही. सुज्ञ नागरिक आहेत खारघरचे, प्रभाग क्रमांक 5चे. त्यामुळे मला असं विनंती आहे सगळ्यांची की आपण पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यावी आणि नक्कीच त्या संधीचं सोनं आम्ही करून दाखवू. धन्यवाद. ह्या होत्या हर्षदाताई. आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी एक युवा चेहरा दिलेला आहे. मिनल विजय पाटील खऱ्या अर्थानं मागील 25 ते 30 वर्ष वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विजयदादा पाटील असतील, वनिताताई पाटील असतील, यांनी कार्य केलेलं आहे आणि ही कार्याचा गाडा कुठेतरी पुढे न्यावा यासाठी आता एक युवा चेहरा मिनल पुढे आलेली आहे. मिनल आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विजय पाटील असतील, वनिताताई पाटील असतील, मागे 25-30 वर्ष कार्य करतायत. आज ही संधी तुला मिळालेली आहे, उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. काय प्रतिक्रिया आहे तुझी? कसं वाटतं? आय थिंक आय विल टेक क्रिटिसिझम ॲज अ गुड थिंग. कारण की क्रिटिसिझम कळेल तेव्हा कळेल की काहीतरी चुकतंय आणि हे आपल्याला सुधारायची गरज आहे, हेच मी सांगेन. आणि जे काही येईल ते मी एक्सेप्ट करेन आणि रादर दॅन भांडण करण्यापेक्षा मी समाजात काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करेन. तुझा जो उत्साह आहे तो नक्कीच दिसतोय. काय काय आव्हान करशील मतदारांना तुला जिंकून आणण्यासाठी? We are educated. Show that you are educated, so we can win, and we can also help you grow our place, grow Kharghar well, and grow, develop, and have educated people around. धन्यवाद. ही होती मिनल विजय पाटील. तिने इंग्लिशमध्ये सांगितलं, मी मराठीमध्ये सांगतो. खारघरच्या विकासासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात. खारघरची ही जनता ही सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे. इथली जी काही सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पार्टीनं जबाबदारीनं काम केलेलं आहे, ही जबाबदारी पुन्हा एकदा कामाच्या निमित्तानं दाखवूयात. जसं हर्षदाताई म्हणाल्या की हे एक विरोधकांचं व्हॉट्सअप जे काही प्रचार आहे त्याला जनता कुठेही बळी पडणार नाही. विकासाच्या जोरावरती विकासाला मत देईल आणि ह्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये पुन्हा एकदा दाखवून देईल की विकासाचं विजन जे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी इथं रोवलेलं आहे ते पुन्हा एकदा आपण इथं कायम करू, असा विश्वास हर्षदाताई आणि मिलन यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.